राज्यातील महिलांना स्वरक्षणाकरता शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या. नाशिक काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी. राज्यातील महिलांना स्वरक्षणाकरिता शस्त्र वापरण्याचे परवाने व बाळगण्याची परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन राज्यपालांच्या नावे काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये व गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रोज कुठे ना कुठे राज्यामधील कुठल्या तरी मेट्रो सिटी सारख्या शहरात, जिल्ह्यात, ग्रामीण भागात रोज कुठून ना कुठून महिला अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील माता भगिनी या भयभीत वातावरणामध्ये जगत आहेत. अशा पद्धतीत त्यांना स्वतःचा आत्मविश्वास हरवल्यासारखं झालं असून म्हणून अशा परिस्थितीत राज्यातील सरकार हे महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरलं आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यातील माता भगिनींना स्वतःच्या रक्षणाकरिता शस्त्र जवळ ठेवण्याची परवानगी व वापरण्याचे परवाने देण्यात यावेत. हे निवेदन देताना नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वातीताई जाधव, नाशिक जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, उद्धव पवार, धोंडीराम बोडके, संतोष मुन्ना ठाकूर, सिद्धार्थ गांगुर्डे, संदीप वाघ, उमेश चव्हाण, संतोष शिवाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्राध्यापक भालचंद्र पाटील, प्राध्यापक आदित्य नागरगोजे, अरुण जाधव, विनायक ठाकूर, अनिल आंबेकर, रणजित परदेशी, हेमंत परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक.